उल्हासनगरात खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कॅम्प क्रमांक 4 मधील कुर्ला कॅम्प चौक परिसरात एका व्यक्तीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या कार्यालयासमोरील ट्रान्सफॉर्मर जवळ काला उर्फ सतनाम सिंग लबाना याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सतनाम सिंग लबाना याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भर रस्त्यात घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रकरणात अनिश सिंग लबाना याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. आरोपीचा शोध घेण्याबरोबरच या हत्येमागील कारणांचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उल्हासनगरात पुन्हा एकदा भर रस्त्यात झालेल्या खुनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे. यामध्ये दोन ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे. घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे. यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिल्लाईन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे. या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत. याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू. यामध्ये अनीस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे. मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत.